हे बघा, ही अशी आपली कसुरी मेथी तयार झाली. अगदी घरगुती मस्त छान बघा, बाजारसारखी. हे बघा, अशी आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची, ती राहते. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मेथीची भाजी बघा निवडते मी. माझ्यासारखा तुम्हाला पण प्रश्न पडला होता का कधी, की जी आपण नेहमीच्या वापरात आपण वापरतो ती कसुरी मेथी कशी बनवतात? चला तर दाखवते तुम्हाला कशी कसुरी मेथी बनवतात ते. हे बघा, ही मेथीची भाजी छान निवडून घेते मी, अगदी पानं. आपण भाजी करताना जसे थोड्याशा काड्या घेतो तशा नाही घ्यायच्या, पानं घ्यायची नुसती. हे बघा, निवडून घेते. अगदी सोप्या पद्धतीने आपण कसुरी मेथी करू शकतो घरी, साठवणीची सुद्धा. बाजारातून आपण जी महागाची इतकी आणतो ती. हे बघा, ही अशी सगळी मेथी मी निवडून घेते. खाली बसूनच निवडावी म्हटलं. हे बघा, एकच जुडी घेतली मी. हे बघा, निवडून घेतली सगळी भाजी स्वच्छ. आणि मग ही धुवायची, धुवून निथळायला ठेवायची चाळणी-बिळणीमध्ये एखाद्या. पूर्ण पाणी त्याचं निथळलं पाहिजे. हे बघा, धुवून घेते. धुवून चाळणीमध्ये ठेवली मी ही, पूर्ण पाणी निथळलं त्याचं. आता ही मी रात्री ठेवते बघा, पाण्यातनं निथळून. रात्रभर पंख्याखाली ठेवते, चांगल्या स्वच्छ कापडावर टाकायची, पूर्ण पाणी निथळू द्यायचं मात्र. हे बघा, ह्या पांढऱ्या कापडावर पसरवून ठेवते, रात्रभर पंख्याखाली राहील. मग ते उद्या सकाळी उन्हात घालायचे. हे बघा, पाणी मात्र पूर्ण त्याचं निथळलं पाहिजे आणि कॉटनच्या कापडावर घालायचं, म्हणजे मग ते परत पाणी सगळं शोषून घेतं. नाहीतर मग पाणी राहिलं तर भाजी सडते, माहिती आहे ना, मेथीची भाजी लगेच सडते. हे बघा, अशी मी रात्रभर ठेवली कापडावर. दुसऱ्या दिवशी दिवसभर चांगली उन्हात घालायची. आता ही कोरडी झाली, अजिबात त्याला पाण्याचा ओलावा नाही आहे. आज आता ही दिवसभर वाळू दिली, दुसऱ्या दिवशी दाखवते. हे बघा, थोडीशी अशी सुकली. उन्हात नसेल घालता येत तर मग आपण सावलीत सुद्धा, पंख्याखाली पण ही 2 दिवस चांगली कडकडीत वाळते. हे बघा, 3रा दिवस आहे हा. अजून जरा थोडीशी दुपारपर्यंत वाळू देते आणि मग दाखवते तुम्हाला. आजच्या दिवसात सुकून जाते दुपारपर्यंत उन्हात वाळवली तर. हे बघा, वाळली बघा. चांगली कुरकुरीत झाली बघा दुपारपर्यंत. दाखवते तुम्हाला कुस्करून कशी. हे बघा, आहे ना, अगदी बारीक व्हायला लागली, म्हणजेच वाळली. करून बघा एकदा अशी. साध्या आपल्या मेथीची कसुरी मेथी आपण अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो. ही आता मी एखाद्या छान हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवते. आता ही एका मेथीच्या जुडीचीच आहे. जर तुम्हाला जास्तीची साठवणीची करायची असली तर तुम्ही भरपूर करू शकता. हे बघा, ह्यात भरून ठेवते मी. कशी वाटली सोप्या पद्धतीनं आपली कसुरी मेथी बनवायची पद्धत कमेंट करून सांगा. आवडली तर एक लाईक नक्कीच करा, सबस्क्राईब करा.